नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 887 स्टेला हडपसर येथील हा प्रोजेक्ट आहे. तर हडपसरमध्ये टोटल 3 स्कीम कोड्स या लॉटरी अंतर्गत म्हाडाने दिलेले आहेत आणि त्यातला हा जो स्कीम कोड आहे 888 त्याच्यामध्ये सर्वात जास्त फ्लॅट्स हडपसर लोकेशनसाठी म्हाडाने दिलेले आहेत. तर आज आपण या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संकेत क्रमांक आहे 887. स्टेला असं या प्रोजेक्टचं नाव आहे आणि लोकेशन आहे हडपसर आणि ते 2 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे, याची जी प्राइस टोटल 59 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याची जी किंमत आहे ती 21 ते 22 लाखच्या घरात आहे. कार्पेट जो दिलेला आहे म्हाडाने तो 450 ते 500च्या मध्ये आहे. 450 आणि 500 असे 2 कार्पेट यांनी दिलेले आहेत. ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी एक याची नोंद नक्की घ्या जर तुम्ही अप्लाय करत असाल तर. म्हाडाने बऱ्याच ठिकाणी 2 BHK असं मेन्शन केलेलं आहे, पण कार्पेट तेवढा मोठा नाही आहे. म्हणजे 450ला 2 BHKचा कार्पेट म्हणजे 2 BHKला 450 कार्पेट हा कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे नावावरती जाऊ नका की ते 2 BHK आहे, आम्हाला 2 BHK मिळणार आहे. कार्पेट नक्की चेक करून त्या हिशोबाने अप्लाय करा. ठीक आहे, माझ्यामध्ये तरी 450 कार्पेट हा एक 1 BHKचा स्टँडर्ड असतो, ना की 2 BHKचा. ठीक आहे, 2 BHK साठी ते पण जर तुम्ही पुण्यात घेत असाल तर जवळजवळ 750 ते 800चा कार्पेट इझिली अवेलेबल असतो प्रायव्हेट बिल्डरकडे. पण असो, ठीक आहे, तर सध्या इथे कार्पेट जो दिलेला आहे तो आहे 450 आणि 500चा कार्पेट. प्राइस दिलेली आहे 21 ते 22 लाख आणि टोटल 59 फ्लॅट्स, चांगली संख्या आहे फ्लॅटची इकडे अवेलेबल म्हाडाने केलेली आहे. ठीक आहे, रेरा वेबसाईटवर हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे आणि दिलीप बाबूराव टुपे असं DBT असं या प्रोजेक्टचं ब्रँडिंग यांनी केलेलं आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त याचं जे पोझिशन असणार आहे ते आहे मार्च 2028, म्हणजे अजून 3 वर्षाने याचं पोझिशन असणार आहे. लिटिगेशनच्या बाबतीत इथे एक लिटिगेशन आहे इकडे. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. कुठे गेला यार? एक सेकंड. हो, इकडे हे बघा, हे सगळे कुठे गेले यार? हो, इज देअर एनी लिटिगेशन? हो, एक लिटिगेशन इकडे दाखवत आहे या बिल्डरवरती. ठीक आहे, तर याची नक्की नोंद घ्यावी. बाकी आता आपण थोडंसं अजून फ्लोर प्लॅन वगैरे समजून घेऊ याचा कसा असणार आहे. ठीक आहे, तर हे असं स्ट्रक्चर असणार आहे, हे तुम्हाला दिसतं इकडे. ठीक आहे, हा पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे. ठीक आहे, आणि टोटल इथे प्रायव्हेट बिल्डरचे A ते F विंग पर्यंत हे प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत. जसं इकडे तुम्ही बघाल इथे ही A विंग आहे, B विंग आहे, त्याच्यानंतर इकडे ही D विंग आहे, E F आणि C विंग कुठे इकडे? एक सेकंड. हा, आणि इथे ही C विंग सुद्धा आहे. तर इथे A B C D E आणि F हा जो इकडचा भाग आहे ना, हा पूर्ण प्रायव्हेट बिल्डरचा असणार आहे आणि इथे याच्यामध्ये सगळे अम्युनिटीज वगैरे असणार आहे. ठीक आहे, आणि म्हाडाची जी बिल्डिंग असणार आहे ती सेपरेट इकडे लेफ्ट साईडला म्हाडाचा एक सेपरेट टॉवर इकडे येणार आहे. ठीक आहे, तर इथे त्यांनी लिहिलेलं आहे 20% इन्क्लुझिव्ह हाऊसिंग स्कीम अंतर्गत हा इकडे म्हाडाचा वेगळा टॉवर येणार आहे. ठीक आहे, म्हाडाचा एंट्रन्स वेगळा असणार आहे आणि प्रायव्हेट बिल्डरचा एंट्रन्स सुद्धा वेगळा असणार आहे. म्हाडाची वेगळी बिल्डिंग असणार आहे आणि प्रायव्हेट बिल्डरचे हे जे A to F टॉवर्स आहेत हे वेगळे असणार आहे. ठीक आहे, आता अजून आपण माहिती जाणून घेऊ या प्रोजेक्टबद्दल. एक सेकंड. पार्किंग बद्दल इथे दिलेलं आहे बघा. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग बिल्डिंगसाठी यांनी टोटल कारसाठी 41 पार्किंग दिलेले आहेत आणि स्कूटरसाठी 82 पार्किंगचं रिझर्वेशन यांनी इथे केलेलं आहे. च्या व्यतिरिक्त अजून आपण आता फ्लोर प्लॅन वगैरे बघून घेऊ. इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमध्ये त्यांनी बघा प्रत्येक फ्लोअरला जवळजवळ 6 फ्लॅट्स असणार आहेत. 101, 102, 103, 4, 5 आणि 6. ठीक आहे, अशी ही म्हाडाची जी बिल्डिंग असणार आहे ती टोटल 14 माळ्याची असणार आहे आणि प्रत्येक फ्लोअरला 6 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, व्यतिरिक्त पार्किंग इकडे दिलेलं आहे. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग बिल्डिंगसाठी पार्किंग स्टेटमेंट यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं 39 पार्किंग आहेत ते कारसाठी आहेत आणि स्कूटरसाठी 70 आहेत. ठीक आहे, आणि व्हिजिटर पार्किंग ठेवलेले आहेत काही. तर टोटल असं 41 पार्किंग आहेत कारसाठी आणि स्कूटरसाठी 82 पार्किंग असणार आहे.
आता थोडंसं आपण युनिट कसं असणार आहे ते बघून घेऊ फ्लोर प्लॅनच्या हिशोबाने. ठीक आहे. तर आपण याचं बघून घेऊ 801 आणि 1301चं. ठीक आहे. तर इथून तुम्ही एंट्रन्स केल्यानंतर ठीक आहे एक लिव्हिंग रूम आहे मोठा. ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या ऑपोजिटच किचन आहे आणि किचनला लागून एक एन्क्लोज बाल्कनी. एन्क्लोज बाल्कनी म्हणजे स्वतंत्र बाल्कनी नसणार आहे. बाल्कनीचा एरियाच त्यांनी आत किचनमध्ये जोडून दिलेला असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तसंच पॅसेजमधून गेलं की तुम्हाला इथे बेडरूम 1, बेडरूम 2 आणि बेडरूम 1 मिळणार आहे. बेडरूमला सुद्धा एक एन्क्लोज बाल्कनी असणार आहे. तसंच सेपरेट बाल्कनी नसणार आहे. ही बेडरूममध्येच ती इन्क्लूड करून तुम्हाला दिलेली गेलेली आहे. आणि इथे 1-2 वॉशरूम्स इकडे त्यांनी दिलेले आहेत. एक मास्टर बेडरूमला जोडून वॉशरूम आहे आणि एक कॉमन टॉयलेट यांनी इथे दिलेलं आहे. तर असं एक हे स्टँडर्ड स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे तुमचा हा फ्लॅटचं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आता थोडंसं अजून कनेक्टिव्हिटीबद्दल वगैरे जाणून घेऊ. आता हा जो प्रोजेक्ट आहे ना स्टेलाचा, हा त्यांनी म्हाडासाठी नाव दिलेलं आहे स्टेला म्हणून. ठीक आहे. पण प्रायव्हेट बिल्डरचा जो प्रोजेक्टचं नाव आहे त्याचं नाव आहे होलिस्टिका ॲस्ट्राना. ठीक आहे. तर गुगलवर जेव्हा तुम्ही सर्च करा तेव्हा होलिस्टिको ॲस्ट्राना म्हणून या नावाने सर्च करा. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघाल तर हा DP रोड जो आहे, वन ऑफ द प्राईम रोड जो आहे ना, त्याला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि कनेक्टिव्हिटी वाईज तर काही प्रश्न नाही आहे, कारण की तुम्ही बघू शकता इथून सगळंच जवळ आहे. ठीक आहे. एक सेकंड आहे. इथून तुमचं ते हे बघा हा प्रोजेक्ट इकडे आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे मगरपट्टा सिटी आणि हे जे मगरपट्टाचं सर्कल आहे तिकडे. तर मगरपट्टा सिटी झालं, त्याच्यानंतर तुमचं ॲमेनोरा पार्क झालं. हे सगळं एकदम जवळ डिस्टन्सवर आहे. किंवा मुंबई सोलापूर हायवे सुद्धा झाला. ठीक आहे. हे सगळे लोकेशन्स तुमचे एकदम म्हणजे जवळ आहे या प्रोजेक्टपासून. एकदम प्राईम लोकेशन आहे. लोकेशनवर मध्ये तरी काही सध्या शंका नाही आहे. हे त्याचे काही व्ह्यूज आहेत, फोटोज. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो या प्रोजेक्टचे. सध्या हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. याची मार्केट जी प्राइस जी आहे ती 1 CR दाखवते 2 BHKची. ठीक आहे. पण इथे कार्पेट हा खूपच जास्त आहे. तरी सुद्धा नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी म्हाडाचे जे प्राइजेस आहेत ते खूपच नॉमिनल आहेत ॲज कम्पेअर टू मार्केट रेट. कारण की मगरपट्टा, हडपसर हे एकदम प्राईम लोकेशन येतं पुण्याचं. ठीक आहे. त्या हिशोबाने याचे प्राइजेस चांगले आहेत. पुन्हा याचं जे कनेक्टिव्हिटी वाईज जर बघायला गेलं तर हा प्रोजेक्ट इकडे येतो तुमचा ॲस्ट्राना म्हणून. ठीक आहे. आणि तुम्ही ते बघू शकता इथे हडपसर रेल्वे स्टेशन जवळजवळ 2-2.5 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इकडे तुमचा हा जो खराडी बायपास रोड आहे हा सुद्धा जवळच आहे इथून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी हे बघा बाजूलाच आहे इकडे. आणि ॲमेनोरा मॉल सुद्धा बाजूला आहे आणि हडपसर सुद्धा बाजूलाच आहे. म्हणजे इथे हे सगळे आणि स्कूल्स वगैरे पण आहेत काही. अजून आपण बघणार आहोत कनेक्टिव्हिटी डिटेलमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक सेकंड, हा असा लेआउट असणार आहे प्रोजेक्टचा. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं हे A to F विंग आहेत ना ते सगळे इकडे असणार आहेत. हे जितके पण तुम्हाला दिसत आहेत ना, ठीक आहे, 50च्या जे पण नंबर्स आहेत ते सगळे प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत. त्याच्यासाठी सेपरेट एंट्रन्स असणार आहे इथून ॲस्ट्रानाचा. आणि इकडे ही जी 51 नंबर तुम्हाला दिसते ना, इकडे ही म्हाडाचा टॉवर येणार आहे. आणि इथे 53 नंबरला तुमचा एक 3 स्टार हॉटेल येणार आहे इकडे. आणि याच्यासाठी हा सेपरेट रोड असणार आहे म्हाडासाठी एंट्री आणि एक्झिटसाठी. तर अजून थोडीशी आपण माहिती घेऊया कनेक्टिव्हिटीबद्दल. IT पार्क बघू शकता तुम्ही इकडे. मगरपट्टा सिटी आहे, सायबर सिटी, इन्फो सिटी, कोरेगाव पार्क, खर्डी, इऑन IT पार्क आणि विमान नगर. ठीक आहे. हे सगळे कनेक्टिव्हिटीचे जवळपास लोकेशन्स आहेत इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्कूल्स आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर हे 4-5 स्कूल जवळ आहेत, जसं विजडम इंटरनॅशनल स्कूल, HDFC इंटरनॅशनल स्कूल, पवार पब्लिक स्कूल आणि चतुर्भुज स्कूल. हे सुद्धा एकदम जवळ आहे त्या लोकेशनपासून. त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत, हे सह्याद्री हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, उमंग आणि नोबल हॉस्पिटल. हे 4 हॉस्पिटल जवळ आहे त्या लोकेशनपासून. एंटरटेनमेंट चं पहिलं तर ॲमेनोरा मॉल जवळच आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला हे थोडंसं बिल्डरचा जो स्ट्रक्चर आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. हा DP रोडला लागूनच हा प्रोजेक्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं.
एक सेकंड हा. आता इकडे तुम्ही बघू शकता ना, हा जो एंट्रन्स आहे तो प्रायव्हेट बिल्डरचा आहे ॲस्ट्रानाचा, आणि याच्या बाजूला जो एंट्रन्स आहे तो म्हाडाचा आहे. आणि ही जी इथे मागे बिल्डिंग दिसते ना, ती आहे म्हाडाची बिल्डिंग, आणि इथे काहीतरी 3 स्टार हॉटेल त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. हे बघा, ही जी आहे 13 की 14 माळ्याची जी बिल्डिंग असणार आहे, प्रत्येक माळ्यावर 6 फ्लॅट्स असणार आहेत. ही जी 14 माळ्याचा टॉवर आहे हा माळाचा असणार आहे सेपरेट. हा इकडे जो लेफ्टला आहे तो. हे बघा, माडा टॉवर आहे सेपरेट, आणि याच्या बाजूलाच हे 3 स्टार हॉटेल एक येणार आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो या प्रोजेक्टबद्दल. रेंटल वगैरे इकडे चांगलं आहे, 20 ते 30,000च्या मध्ये इथे तुम्हाला मगरपट्टामध्ये आरामसे म्हणजे एवढे IT हब्स आहेत, त्याच्यामुळे रेंटल इन्कमही तुम्हाला चांगला मिळेल. म्हाडाची सुद्धा सेपरेट बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स वगैरेही कमी पडेल. ठीक आहे. पार्किंगचे वगैरे तुम्हाला ॲडिशनल द्यावे लागतील चार्जेस. ठीक आहे. तर नक्कीच अप्लाय करा जर तुम्ही या साईडला राहत असाल, पुण्याच्या एकदम हडपसर किंवा त्या साईडला सोलापूर हायवे जवळ वगैरे राहत असाल, तुम्हाला नक्की त्या लोकेशनला अप्लाय करा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.